नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। शिवसेना नेमकी कुणाची? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना ही केवळ एक राजकीय पक्षाची ओळख नाही, तर मराठी माणसाच्या अस्मितेशी जोडलेलं एक मोठं नाव आहे। आणि याच शिवसेनेच्या नावावरून गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे। एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट आहे, तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गट आहे। त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की खरी शिवसेना नेमकी कोणाची? उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांचा स्पष्ट दावा आहे की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आणि संघर्षाची देणगी असून त्या विचारांचा वारसा उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढे नेत आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना, तिची विचारधारा, संघटनात्मक परंपरा आणि शिवसैनिकांशी असलेलं नातं या सर्वांचा वारसा उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचं ठाकरे गटाकडून सातत्याने सांगितलं जात आहे। मात्र दुसरीकडे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह याबाबतचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने गेल्यानंतर राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलली। याच निर्णयाला ठाकरे गटाने न्यायालयात आव्हान दिलं असून शिवसेनेवरील हक्काचा कायदेशीर आणि राजकीय संघर्ष अजूनही चर्चेत आहे। ठाकरे गटासाठी हा केवळ पक्षाचं नाव किंवा निवडणूक चिन्हाचा प्रश्न नाही, तर हा प्रश्न आहे बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेच्या विचारांचा वारस कोण? उद्धव ठाकरे समर्थकांचं म्हणणं आहे की चिन्ह किंवा पक्षाचं नाव या पलीकडे शिवसेनेची खरी ताकद जी आहे ती शिवसैनिक आणि त्यांची विचारधारा आणि जनतेशी असलेल्या नात्यात। म्हणूनच आगामी काळात न्यायालयीन लढाईसोबतच जनतेच्या न्यायालयातही हा संघर्ष पाहायला मिळणार आहे। आता अंतिम निर्णय काय होतो? शिवसेनेच्या वारसाबाबत न्यायालय काय भूमिका घेतं आणि महाराष्ट्रातील शिवसैनिक कोणाच्या नेतृत्वामागे ठामपणे उभे राहतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। खरी शिवसेना कोणाची याचा अंतिम निर्णय काळ आणि कायदा देईल, पण उद्धव ठाकरे समर्थकांसाठी शिवसेना म्हणजे आजही बाळासाहेबांचे विचार आणि ठाकरे कुटुंबाशी जोडलेली भावनिक नाळ आहे। तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटतं? शिवसेना नेमकी कुणाची? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।